सर्वांना कसे आहात सर्वजण. एखाद्या गोष्टीचा वाद झाला किंवा एखादं भांडण झालं किंवा एखाद्या घरात किंवा बाहेर कुठे पण कलह झाला तर एखादी गोष्ट जर कोर्टात गेली, न्यायालयात गेली, तर तिथे आहे ना जज म्हणजे न्यायाधीश असतो ना, तो दोन्हीकडची बाजू ऐकून घेतो. की तो मग असं नाही म्हणत की एकाचीच बाजू ऐकायची, असं नसतं. तो दोन्हीकडचं ऐकतो. नवरा बायको असले तर नवऱ्याचं पण ऐकतो आणि बायकोचं पण ऐकतो, हो की नाही. आणि तो निर्णय देतो की नाही का कोणाचं काय आहे, कसं आहे. आणि नाण्याला दोन बाजू असतात, म्हणून तर म्हणतात ना, दोन्हीकडचं ऐकून घेतल्यावरच न्यायालय आपला निर्णय देतो. तर असंच आहे बघा. माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, जेव्हा एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट होती किंवा न्यायालयात जाते ना, घरात जेव्हा भांडण होतं तेव्हा माणूस काय करतं, समजवण्याचा प्रयत्न करतं. दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करीने भांडण मिटवायचं. जागच्या जागी भांडण मिटलं जातं, म्हणजे समजूत काढली जाते दोन्ही पार्टीची. तर हा तातडीचा आणि सोपा मार्ग आहे. आणि तिथे जर भांडण मिटलं तर पुढच्या गोष्टी होत नाहीत, म्हणजे न्यायालय म्हणजे कोर्ट कचेऱ्या हे होत नाहीत, नाही का. आणि मी तर म्हणते शक्यतो घरातल्या गोष्टी घरातच मिटल्या पाहिजेत. त्या न्यायालयापर्यंत कोर्टापर्यंत गेल्याच नाही पाहिजेत. कारण का जो जातो ना प्रथम, त्याला तर भयंकर त्रास होतो. परंतु तो सांगणार कोणाला. म्हणतात ना, आपणे पैर पे आपणही खुद कुऱ्हाडी मार लेते. म्हणजे आपणच आपल्या पायावर स्वतः कुऱ्हाडी मारल्यावर सांगणार कोणाला की काय करायचं, कसं करायचं, हो की नाही. असं आहे बघा. तर थांबा, 5 मिनिटात करते हा मावशी तुला. तर असं आहे बघा. तर होत असतं असं, नाही का, माणसाच्या आयुष्यामध्ये. तर म्हणतात ना, आपणे पैर पे आपण कुऱ्हाडी मार लेते हे. आणि गेल्यावर कोर्टात कुठली गोष्ट गेल्यावर मग त्याच्यासाठी किती झटावं लागतं. तसं कोर्टात म्हणजे खूप अवघड गोष्ट होऊन बसते. म्हणजे एखाद्या वेळेस तारीख असते नसते, किंवा कुठली गोष्ट आपल्याला आजार पण असतं. म्हणजे ही गोष्ट म्हणतात ना, शेपटासारखी लांबतच जाते. त्यातून मार्ग निघणं फार अवघड होतं, हो की नाही. म्हणून तर म्हणतात म्हण आहे ना, की शहाण्याने कधीच कोर्टाची पायरी सोडू नये आणि न चढलेलीच बरी असते, नाही का. पण काही मूर्ख असे असतात की त्यांना असं वाटतं की कोर्टात गेले की आमचे प्रश्न मिटतील, पण नाही, प्रश्न अजून चिघळतात. पैसा जातो, वेळ जातो, हकनाक, आणि शारीरिक मानसिक तुम्हाला त्रास होतो. कारण का कोर्टात जाऊन तुम्हाला बसावं लागतं 3-3, 4-4 घंटे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची सुनावणी होती. तर मला सांगायचं एकच होतं की न्यायाधीश ना दोघींकडची बाजू ऐकून घेतो, दोघांनाही विचारतो हे काय खरं, आणि त्याच्यानंतरच तो निर्णय देतो. तर मी म्हणते एवढं करण्यापेक्षा, एवढा म्हणजे खटाटोप करण्यापेक्षा, आपल्याला ज्या गोष्टी सोप्या वाटतात ना, ज्या गोष्टी ह्या होणार आहेत, आता ह्या गोष्टी घडणार आहेत, ह्याला काही पर्याय नाही. म्हणजे नाही का, कोर्टात एक गोष्ट सांगितली जाते समजा नवरा बायकोंचे भांडणं असले तर सांगते का मी, किंवा इतर वादविवाद असला, संपत्तीचा वाद असला, तर ती भावाला बहिणीला ही वाटणी होतेच. आणि घरगुती भांडण असलं, म्हणजे नाही का एखाद्याचं घरातलं भांडण आहे, नवरा बायकोचं भांडण आहे, तर तिथं तडजोड पण होते. आणि असं पण सांगितलं जातं की जर मुलगा किंवा मुलगी आईकडे असेल, वडील जर कामानिमित्त बाहेर असतील, तर वडिलांना मुलाला भेटणं देणं हे कोर्ट ठरवतोच. आणि प्रत्येकाला कायदाच आहे की कोर्टाचा हा नियमच आहे की मुलीला किंवा त्यांच्या लेकरं किती असतील, 2, 3, 4, त्यांना हे कोर्ट भेटू देतं. आणि वडिलांना वेळ दिला जातो. एक दिवस असा असतो की तो दिवस वडिलांचा ठरलेला असतो. म्हणजे कोर्ट असं नाही म्हणत की तुम्ही नातं तोडा किंवा वडिलांशी संबंध ठेवू नका. कोर्टाला काही करायचं नाही. आपण जेव्हा झकमारी करतो, कोर्टात जातो ना, तेव्हाच आपल्याला तिथे असा निर्णय भेटतो. मग मी काय बोलतो, एवढं करण्यापेक्षा, एवढं लांबण लावण्यापेक्षा आपणच आपला निर्णय घ्यायचा. किंवा हे रक्ताचं नातं आहे, हे कधीच तुटणारं नाही आहे, हो की नाही. आणि मुलगा किंवा मुलगी ही तिच्या वडिलांना किंवा त्यांच्या घरातल्या माणसांना ही भेटणारच आहे. बरं, एक सांगते, आता तुमचं भांडण आहे, हे आहे, ते आहे, कालांतराने लेकरं मोठं होतात, हो की नाही. मोठे झाल्याच्या नंतर ते आपल्या आईवडिलांना वडिलांना किंवा आईला भेटतातच, हो की नाही. जर मुलं आईकडं असतील किंवा वडिलांकडे असतील तर आईला भेटतात, आणि आईकडे असतील तर वडिलांना भेटतात. हे नीतीने ठरवून दिलेलं आहे. मग इथं कोणाचं चालत नाही, हो का नाही. जोपर्यंत लेकरं लहान आहेत, छोटे आहेत, अज्ञान आहेत, तोपर्यंतच त्या म्हणतात ना, त्याला आपण दापून दडपून ठेवतो. पण एकदा मुलं सज्ञान झाली
इथे आईवडिलांचं कोणाचंच ऐकत नाहीत, ते आपल्या मनाचंच करतात, हो की नाही. तर असं आहे बघा. तर मला एवढंच सांगायचं होतं की न्यायालय पण हे ना तोडण्याचा प्रयत्न नाही करत, ते नेहमी जोडण्याचाच प्रयत्न करत असतं. की मुलांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांना सर्वांना भेटू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांची त्यांची ओळख होऊ द्या. परंतु जे प्रथम कोर्टात जातात किंवा ज्यांना हौस असते कोर्टात जाऊन आपलं भांडण कसं वाढवायचं, कसं आपल्याला पैसाचा अपयोग करायचा, ती मूर्ख लोकं असतात. आणि ते आपल्या पायावर स्वतःच कुऱ्हाडी मारून घेतात आणि आपल्या पाय खड्ड्यात खोल रवत रवत जातात आणि तिथेच त्यांचं सर्व गोष्टी संपल्या जातात. त्यांना माहिती नसतं कोर्ट कचेऱ्या काय आहेत. म्हणून तो पूर्वजांपासून एक म्हण आलेली आहे ना, की शहाण्याने कोर्टाची पायरी कधीच चढू नये. तर हे बरोबर बोललेलं आहे. कारण का, कोर्ट म्हणजे पैसा, फक्त पैसा लागतो तिथे. प्रत्येक गोष्टीला साधं एक झेरॉक्स काढून आणायचं म्हटलं की त्याला एवढे पैसे लागतात. आणि तुम्हाला नोटीस पाठवा, हे करा, ते करा. हल्लीच्या काळात वकील किती पैसा घेतो हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि आपण जाऊन का त्या वकिलाचा खिस्सा भरायचा, मी म्हणते, आहे की नाही. न्याय, काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात, आपण त्या घडवायच्या असतात, दुसऱ्यांवर सोपवून त्या घडत नसतात. मी तर ह्याच गोष्टीची आहे. मी नेहमी सांगते ना, आपण आजारी येतं आपणच औषध घ्यायचं कडू गोड, दुसऱ्यांना सांगून होणार आहे आपण बरे नाही ना. तर असंच आहे बघा आयुष्याचं पण. धन्यवाद.